फक्त सूचना सांगा ना ज्योत्स्नाताई, ते म्हणजे मध्ये हे करायला नको. रेकॉर्डिंग सुरू केलंय, सुरू कर. गेट इट करू ना, सुरू करू. हो, सुरुवात करूया का? ते म्यूट हो, अनम्यूट सांगताय का सुरू कर, ज्योत्स्ना? सुरू कर, सुरू कर. बरं. नमस्कार. आज 1 ऑगस्ट 2021 महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कवी, गझलकार अनिल कांबळे यांचा आज द्वितीय स्मृती दिन. त्यांच्या स्मरणार्थ साहित्यदीप प्रतिष्ठानने सावल्या उरतात मागे या आजच्या काव्य मैफिलीचं आयोजन केले. अनिलजींचे अतिशय जवळचे मित्र, सहकारी, ज्यांनी त्यांच्याबरोबर अनेक काव्य मैफिली गाजवल्या. साहित्याबरोबरच व्यक्तिगत जीवनातल्या सुखदुःखात ते सर्वजण एकमेकांसोबत होते. ते आज अनिल कांबळे यांच्या आठवणी सांगणार आहेत आणि त्यांच्या स्मरणार्थ आयोजित या काव्य मैफिलीत आपली एक एक रचना सादर करणार आहेत. आजचा दिवस अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन, त्याचप्रमाणे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस. या दोन्ही महनीय व्यक्तींना वंदन करून आजच्या कार्यक्रमाकडे वळूया. कार्यक्रमात सुरुवातीला अनिलजींची एक रचना मी आपल्यासमोर सादर करते आणि या रचनेतूनच आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. रचना आहे सावल्या उरतात मागे. हे उन्हाचे खेळ सारे का असे छळतात मागे. हे उन्हाचे खेळ सारे का असे छळतात मागे. माणसे गेली तरीही सावल्या उरतात मागे. माणसे गेली तरीही सावल्या उरतात मागे. लाभते जेव्हा यशाला सूर्य तेजाची झळाळी. लाभते जेव्हा यशाला सूर्य तेजाची झळाळी. प्रेमोल्या भावनांच्या प्रार्थना असतात मागे. माणसे गेली तरीही सावल्या उरतात मागे. अंत प्रेमाच्या क्षणांचा शेवटी विरहात होतो. अंत प्रेमाच्या क्षणांचा शेवटी विरहात होतो. त्या सगळे माणसे गेली तरीही सावल्या उरतात मागे. रोज त्यांच्या काळ जातून शब्द हा उमटेल माझा. बघा काय म्हणतात अनिलजी, रोज त्यांच्या काळ जातून शब्द हा उमटेल माझा. पाहुनी माझी फकिरी आज जे हसतात मागे. हे उन्हाचे खेळ सारे का असे छळतात मागे. माणसे गेली तरीही सावल्या उरतात मागे. माणसे गेली तरीही सावल्या उरतात मागे. आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा अनिलजींच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करूया. यानंतर मी साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्नाताई चांदुडे यांना विनंती करते त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. आज अनिल कांबळे यांचा द्वितीय स्मृती दिन. आपण सर्वच जण त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतो. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने आज आपण त्यांच्या स्मृतींना थोडासा उजाळा देणार आहोत. त्या निमित्ताने आज आपण इथे सर्व जमलेले आहोत. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्व सहभागी कवी, मित्रमैत्रिणी आणि आता या ठिकाणी नव्याने सगळे जे जॉईन झालेले आहेत, सुनील लिमये, प्रमोद खराडे, वैशाली मोहिते, सुनंदा ताई शहा, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आधी सगळे जे आलेत त्यांचंही स्वागत झालेलं आहेच. याचबरोबर आज अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. तर अनेक अशा 3 थोर व्यक्तींचं आपण स्मरण किंवा त्यांना मी वंदन करून आता थोडंसं मी प्रास्ताविक या ठिकाणी करते. साहित्यदीप प्रतिष्ठानची माहिती मी फारशी या ठिकाणी सांगणार नाहीये आज, कारण आपण सगळे जे आहेत ते साहित्यदीप परिवारातले आहेत. सगळ्यांना साहित्यदीप विषयी माहिती झालेली आहेच. गेली 11 वर्ष साहित्यदीप प्रतिष्ठान दर महिन्याला एक असे कार्यक्रम करत आहेत. 11 वर्षापूर्वी मी आणि धनंजय तडवळकर त्याच्याही आधीपासून प्रेरणा आर्ट फाउंडेशनचे आम्ही सदस्य होतो. प्रेरणा आर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक कार्यक्रम केले.
त्यावेळेला एक वर्षभर आम्ही असा कार्यक्रम केला होता की दर महिन्याला एक कवी संमेलन घ्यायचं. असा कार्यक्रम सुरू झाला, एक वर्षभर ते छान कार्यक्रम झाले आणि त्यानंतर मात्र ते कार्यक्रम बंद पडले. प्रेरणा फाउंडेशनचे वेगळे वेगळे कार्यक्रम सुरू होते, पण कविताचा जो दर महिन्याला एक कार्यक्रम होत होता तो कार्यक्रम मात्र बंद पडला. मग अशा वेळेला आम्हाला खूप वाईट वाटत होतं, विशेषतः मला आणि तडवळकरांना खूप वाईट वाटत होतं. आमच्याबरोबर त्यावेळेला संगीता पण होती, संगीता सावंत. आम्ही तिघही त्यांना सारखं सांगायचो अनिल कांबळेंना की आपण अशा प्रकारचे दर महिन्याला एक कार्यक्रम घेऊ. आणि त्यावेळेला ते म्हणायचे नाही हो, आता एवढे आपल्याला सारखे कवितांचेच कार्यक्रम घेता येणं शक्य नाहीये, कारण वेगवेगळे कार्यक्रम त्यांचे मोठ्या प्रमाणावरती त्यांचा असा कार्यक्रम होत होता. तर अशा वेळेला आम्ही जरा आग्रह धरला की आम्हाला वेगळा अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी काहीतरी वेगळी अशी एखादी संस्था काढता येईल का. आणि मग त्यांच्याच प्रेरणेतून साहित्यदीप प्रतिष्ठानची स्थापना झाली. आपलं वेगळी तिकीट काढले त्यांनी, त्यांच्याबरोबर तो एक कार्यक्रम झाला असता. मीनाताई मध्ये आवाज येतोय तुमचा, तुमचं म्यूट करा काय आहे. तर अशा प्रकारे ते त्यावेळेला त्यांच्याशी बोलल्यानंतर हे कार्यक्रम सुरू झाले आमचे. आणि पहिला जो कार्यक्रम केला तर त्याच्यासाठी लागणारा जो काही निधी होता तो निधी सुद्धा अनिल कांबळे यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप मिळवून दिली आणि तो उपलब्ध करून दिला. त्यावेळेला प्रकाश बोंगाळे यांना आम्ही प्रथम पुरस्कार दिला एक, आणि त्यांचा कविता आणि गाण्यांचा असा एक कार्यक्रम त्यावेळेला केला. आणि त्या कार्यक्रमाने साहित्यदीप प्रतिष्ठानची सुरुवात झाली ती 2010 साली. त्या कार्यक्रमाला जे अध्यक्ष होते ते मंगेश तेंडुलकर, सुप्रसिद्ध चित्रकार, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर. आणि प्रमुख पाहुणे होते त्यावेळेचे लोकमतचे संपादक अरुण खोरे सर. तर या दोघांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सुरुवात करून दिली. विशेषतः मंगेश पाडगावकर यांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं की ज्या वेळेला तुमची संस्था आम्ही म्हणून पुढे जाईल त्यावेळेला ती पुढे जात राहील, ज्या वेळेला तुम्ही ती संस्था मी माझी असं जेव्हा म्हणाल त्यावेळेला नक्कीच ती बंद पडेल किंवा मागे जाईल. तर तेच तत्व आम्ही मनामध्ये धरून सातत्याने आम्ही पुढे जात आहोत. आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला अनिल कांबळे यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभत होतं. जसजसे आमचे कार्यक्रम व्हायला लागले, 3-4 वर्ष जशी झाली तशा छोट्या छोट्या दर महिन्याच्या कार्यक्रमात ते फारसं लक्ष घालत नव्हते. पण आम्हाला जेव्हा जेव्हा अडचण यायची त्या वेळेला ते आमच्या पाठीमागे उभे असायचे. आणि विशेषतः दिवाळी अंकाच्या संपादनाच्या बाबतीत मात्र ते अतिशय काटेकोरपणे आमच्या पाठीमागे उभे असायचे. त्याचं मुखपृष्ठ कसं असावं या संदर्भातल्या आम्हाला सातत्याने सूचना द्यायचे. आणि त्यामुळे गेल्या वर्षीचं मुखपृष्ठ ते नसताना आम्ही केलं आणि ते चांगलं झालं. याचं कारण कुठेतरी सारखं जाणवत होतं की अनिल कांबळे असते तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं असतं की हे इकडे आलं पाहिजे, ते असं झालं पाहिजे. हे सारखे म्हणजे सारखे मनामध्ये विचार असायचे. आणि त्यातून तो गेल्या वर्षीचा दिवाळी अंक आम्ही प्रकाशित केला. पण त्याच्या मागे सुद्धा अनिल कांबळे हेच होते. आता जरी ते आमच्या बरोबर नसले तरी सुद्धा प्रत्येक कार्यक्रम करत असताना किंवा कोणतीही कृती करत असताना असं प्रत्येक वेळेला मनात येतं की अनिल कांबळे असते तर त्यांनी काय केलं असतं, त्यांनी आपल्याला काय सूचना दिल्या असत्या, काय सांगितलं असतं. तर त्यांच्याच प्रेरणेतून मार्गदर्शनातून आमची ही साहित्यदीपची वाटचाल जी आहे ही पुढची वाटचाल सातत्याने सुरू राहील. आपल्याला सगळ्यांना त्यांच्या गझल माहीत आहेत, त्याविषयी मी थोडस नंतर पुढे बोलीन. पण अतिशय तरल गझल लिहिणारे, फक्त स्वतः पुरता विचार कधीही न करणारे, स्वतःच्या गझल कवितेबरोबर इतरांना व्यासपीठ मिळवून देणारे, पुण्यातले मला असं वाटतं की लिहिणारे सगळे कवी प्रेरणा आर्ट फाउंडेशन आणि युनिव्हर्सल पोएट्री फाउंडेशन ह्या व्यासपीठावर येऊनच गेलेले आहेत. किंबहुना इथे येऊन नंतर ते मोठे कवी बनलेले आहेत. एकही कवी असा नसेल की जो या व्यासपीठावर आलेला नाही. तर अनेकांना व्यासपीठ मिळवून देणारे असे अनिल कांबळे आज आपल्यात नाहीये. पण त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांनी घालून दिलेली वाट जी आहे त्या वाटेवरच आपण चालणार आहोत.
आणि हीच मला वाटतं की त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल की आपण त्यांनी सांगितलेली जी तत्व आहेत त्या तत्वानुसारच आपण कार्यक्रम करत आहोत, ही खरी मला वाटतं श्रद्धांजली ठरेल. तर त्यांना अभिवादन करून, अनिल कांबळे यांना अभिवादन करून मी माझं प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. ज्योत्स्नाताई धन्यवाद. आता आपण साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित सावल्या उरतात मागे या काव्य मैफिलीला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी एक थोडीशी सूचना द्यायची की कार्यक्रमात जे सहभागी नाही आहेत लोक त्यांनी कृपया आपला म्यूट वर राहा, कारण बाकीचे आवाज येत आहेत आणि थोडा डिस्टर्बन्स येतोय, तर त्यांनी म्यूट वर राहावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर 40 मिनिटं झाल्यानंतर टाइम आउट असं दाखवायला लागले तर जी लिंक ज्योत्स्ना त्यांनी पाठवलेली आहे त्याच लिंकवर परत क्लिक करून आपण पुढची मीटिंग अरेंज केलेली आहे, म्हणजे कार्यक्रमाचा आस्वाद आपल्याला घेता येईल. कार्यक्रम 40 मिनिटांनी संपणार नाहीये, तर ते परत त्याच लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन व्हा. आणि बाकी सर्वांनी कृपया म्यूट करा आपले माईक, कारण आवाज खूप येतो इतर याचा. मग अशी सांगितलं आजच्या दिवसाची वेगवेगळी वैशिष्ट्य, तसा ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार बोल ना. मला वाटतं नंदा कुलकर्णी आणि राजेंद्र शहा तुमच्या दोघांचे म्यूट करा. नंदा कुलकर्णी आणि राजेंद्र शहा म्यूट करा तुम्ही. म्हणजे दादा सगळे म्यूट झाले का? त्यांनी सगळ्यांना म्यूट करा आणि फक्त सूत्रसंचालिकेला अनम्यूट ठेवा. ते मला वाटतं धनंजय ज्यांनी जर अरेंज केली असेल लिंक तर त्यांना सगळ्यांना म्यूट करायला सांगा, तिकडून होईल सगळे म्यूट होतील आणि फक्त मृणालचं चालू होईल. मीच केलीये, पण मला प्रत्येक वेळेला तसं करायला जमेल असं मला वाटत नाही, तर प्रत्येकाने आपापलं म्यूट करा प्लीज. बरं बरं. नंदा कुलकर्णी तुम्ही करा ना प्लीज म्यूट. नंदा कुलकर्णी आणि जयश्रीताई अत्रे. मी म्यूटच आहे. मी म्यूट केलेलं आहे. हो हो मी म्यूट केलं होतं. तू म्यूट झालं तरी तुझ्या बोलण्याचा आवाज येत नाही. मृणाल बोल. हा, ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार आपण मैत्री दिन म्हणून साजरा करतो. आणि आजच्या या मैत्री दिनी अनिलजींचा द्वितीय स्मृती दिन यावा ही त्यांच्या सर्व मित्रमंडळींसाठी, स्नेहीजनांसाठी अतिशय दुःखाची गोष्ट. पण तरीही आज आम्ही सर्वजण त्यांच्या आठवणी आणि कवितांचा जागर करून हे दुःख थोडं हलकं करणार आहोत. आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व कवी हे अतिशय प्रसिद्ध कवी आहेत. त्यांनी आपल्या कवितांची छाप त्यांची स्वतंत्र अशी जनमानसात निर्माण झालेली आहे. साहित्य क्षेत्रात त्यांची मौल्यवान कामगिरी आहे. त्यामुळे मी त्यांचा प्रत्येकाचा वेगळा असा परिचय करून देणार नाहीये. तर आपण आता कवी संमेलनाला सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी अनिलजींच्या 2 ओळी फक्त जे मला खूप अप्रोप्रिएट वाटतात म्हणून सादर करते की खरे तर दार वाऱ्याने जरासे वाजले होते, खरे तर दार वाऱ्याने जरासे वाजले होते, कितीदा तूच आल्याचे मनाला भासले होते. खरंच असं वाटतं तर कुठल्याही क्षणी अनिलजी जॉईन होतील आपल्या आणि एखाद्या मोठ्या कार्यक्रमाची घोषणा करतील का काय, अशी एवढी त्यांची आठवण येते. आणि ओळी त्यांच्यासाठी सादर केल्या आणि मी आता निमंत्रित करते प्रसिद्ध कवी धनंजय तडवळकर यांना. धन्यवाद मृणाल. हा कार्यक्रमाचं स्वरूपच असं आहे की प्रत्येक जण सहभागी कलाकार आधी अनिलची एक आठवण सांगेल आणि नंतर स्वतःची एक कविता किंवा गझल वाचेल. तर मी अनिलची एक आठवण सांगतो. सुप्रसिद्ध कवी, गझलकार आणि मित्र अनिल कांबळेला जाऊन आज 2 वर्षे झाली. त्याच्या स्मृतीला नम्र अभिवादन. अनिलची आणि माझी ओळख 80 सालातली आणि ती घडवून आणली अनिलचे परम मित्र आणि कवी ॲडव्होकेट विलास आत्रे यांनी. ही मैत्री हळूहळू घट्ट होत गेली
आणि 1 ऑगस्ट 2019 पर्यंत टिकली. अनिलनेच माझ्या मागे लागून माझा कप्पा हा कविता संग्रही काढला, तोही त्याच्या प्रेरणा प्रकाशनतर्फे. स्वतः आयोजनाचार्य असल्याने त्याचा प्रकाशन समारंभही अगदी शानदार केला. त्या निमित्ताने माझी काहीही ओळख नसताना तो मला सुप्रसिद्ध संगीतकार गायक यशवंत देव सरांच्याकडे, त्या काळातील सुप्रसिद्ध आणि सुरेल गायिका रंजना पेठे जोगळेकर यांच्याकडे आणि कवी आणि गीतकार श्री गंगाधर महांबरे सर यांच्याकडे घेऊन गेला. अनिलचा मोठेपणा असा की एका नवख्या कवीच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाला या तिघांनीही होकार दिला आणि तिघेही आले देखील. यांना एका सूत्रात बांधायला हरहुन्नरी कलाकार राहुल सोलापूरकरला अनिलने तयार केले. त्याच्या सुरुवातीचे सूत्रसंचलन आमच्या दोषनाथ यांनी केलं होतं. तो कार्यक्रम पत्रकार भवन येथे अनिलने मोठ्या थाटात घडवून आणला आणि एका छोट्या कवीला आयुष्यभराची हृदयात जपावी अशी भेट देऊन गेला. त्या गोष्टीला आता 16 वर्ष होऊन गेली, पण ते भरगच्च भरलेलं पत्रकार भवन, ते यशवंत देवांचं खुमासदार भाषण आणि राहुलचे नर्म विनोदी संचलन आजही डोळ्यासमोर तरळते आहे. देवांशी, जोगळेकरांशी, महांबरे सरांशी बोलताना ही माणसे अनिलला आणि अनिल मधल्या कवीला किती मान देत होती हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. हा कार्यक्रम केवळ माझ्यासाठीच नाही, तर माझ्या आईवडिलांसाठी, पत्नीसाठी, मुलांसाठी आयुष्यभराचा ठेवा राहिला आहे. हा कविता संग्रह तयार करताना अनिलने घेतलेले कष्ट, त्याने घेतलेले निर्णय सारेच शब्दातीत आहेत. स्वतःच्या संग्रहाला जेवढे कष्ट घेतले असतील तेवढेच कष्ट त्याने हा संग्रह तयार होण्यासाठी घेतले हे मी पाहिले आहे. मित्रासाठी सारे काही करावयास तयार असणाऱ्या अनिलच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि माझीच एक त्याला आवडती कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे शोध. एक पावसाळी ढग उघड्या दारातून घरात शिरला. एक पावसाळी ढग उघड्या दारातून घरात शिरला. विमनस्कपणे घरात फिरला, नंतर समोर येऊन बसला. गडगडाट करत मला म्हणाला, कुठे ती? गडगडाट करत मला म्हणाला, कुठे ती? मी सटपटलोच, पण प्रश्नानंच उत्तर देत म्हणालो, कोण ती? तसा ढग चिडला आणि म्हणाला, तीच जी संकटात तुझी सावली होते, दुःखात तुझी माऊली होते, हुशार असले तरी तुझ्या घरात शोभेची भावली होते, तुम्ही सारे बंदा रुपया अंशी स्वतःहून पावली होते, तीच ती. मला काहीच बोलू न देता तो पुढे म्हणाला, तिला तर तुम्ही नेहमीच गृहीत धरलेलं असतं. तिला तर तुम्ही नेहमीच गृहीत धरलेलं असतं. तुमचं करता करताच सारं आयुष्य सरलेलं असतं. खरं तर तिच्यामुळेच तुमचं घर सदा भरलेलं असतं आणि तिच्यामुळेच तुझ्या संसाराचं तार उतरलेलं असतं, तीच ती. तो थांबला, मी मनात डोकावलं. तो थांबला, मी मनात डोकावलं. दुःखाचे अनंत उमाळे फुटले. मी मान खाली घालून त्याच्याबरोबर तिला शोधायला बाहेर पडलो. धन्यवाद. छान धनंजय. सुंदर. धन्यवाद धनंजयजी. अतिशय छान रचना सादर केली आपण. अनिल कांबळे हे खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात कवी, गझलकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत. पण तरी देखील त्यांचा अल्प परिचय मी आपल्याला करून देते. माझ्या कविता आणि त्या कोवळ्या फुलांचा हे त्यांचे 2 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. सावल्या उरतात मागे, मनभावन साजण आणि मनभावन साजण, त्या कोवळ्या फुलांचा आणि सावल्या उरतात मागे हे त्यांच्या गीतांचे अल्बम प्रसिद्ध आहेत. यातली सर्व गीतं पूर्णपणे अनिलजींची आहेत. त्याशिवाय अनेक प्रसिद्ध अल्बम्स मध्ये अनिलजींनी लिहिलेल्या गीतांचा समावेश आहे. श्रीधर फडके, आनंद मोडक, अनुप जलोटा, सलील कुलकर्णी, माधव भागवत अशा अनेक दिग्गज संगीतकारांनी त्यांच्या रचना स्वरबद्ध केल्या. त्याचप्रमाणे यांचा स्वराचा आवाजही त्यांच्या गीतांना लाभलेला आहे. अनुप जलोटा, श्रीधर फडके, यशवंत देव, सलील कुलकर्णी, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, सुवर्णा माटेगावकर, रंजना पेठे, अनुराधा मराठे कितीतरी नावं आहेत की ज्यांनी अनिलजींच्या शब्दांना स्वरसात चढवलाय. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी या त्यांच्या गीताने तर त्यांना सर्वदूर त्यांचं नाव झालं. शरीर विक्रय करायला लागणाऱ्या मुलींचं, स्त्रियांचं जीवन, त्यांचं दुःख या कवितेतून अतिशय समर्थपणे त्यांनी व्यक्त केलंय. श्रीधर फडके यांनी संगीत दिलेलं आणि गायलेलं हे गीत, त्याच्या ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी.
अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही. अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही, नजरेत वासनेचा शृंगार पाहिला मी, त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला. रस्ते उन्हात न्हाले, रस्ते उन्हात न्हाले सगळीकडे, परंतु रस्ते उन्हात न्हाले सगळीकडे, परंतु वस्तीतुनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी, त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी. शेवटी बघा काय म्हणतात ते, थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो, थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो, तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी, त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी. अतिशय प्रसिद्ध अशी ही अनिलजींची रचना आहे आणि या स्त्रियांची व्यथा त्यांनी खूप समर्थपणे यात मांडली आहे. मी यानंतर निमंत्रित करते अनिल कांबळे यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री मीरा शिंदे यांना. नमस्कार. मीरा ताई सुरू करा. हॅलो मीरा, हॅलो मीरा. एक अतिशय आनंदाची बातमी आहे मीरा इथे, ताई, बर का. हो, एक चांगली बातमी इथे आलेली आहे की आपल्याला 40 मिनिटापेक्षा जास्त वेळ झूमनी दिलेला आहे, गिफ्ट केलेला आहे. वा वा, चांगली गोष्ट आहे. त्यामुळे बहुतेक आपल्याला बाहेर पडावं लागणार नाही. लागणार नाही. हो, मीरा ताईंनी काय म्यूट काढलं नाही का? काय गडबड झाली? त्यांची आवाज नाही येते त्यांचा. आपण मला वाटतं पुढे जाऊया. हो, पुढे जाऊया, पुढे जाऊया. त्यांना फोन करून विचारायचंय का? मृणाल पुढे घे. मृणाल अनिलजींची आणि माझी ओळख. हा, पुढे सुरू घे. करू ना पुढे? हा, हो हो, घेते. अनिलजींची पुढे घे, पुढे घे. अनिलजींची हो, घेते घेते. मी सुरुवात करते बोलायला. मध्येच कोणाचा तरी आवाज आला म्हणून थांबले नको, मी. नको. हा, अनिलजींची आणि माझी ओळख झाली तेव्हा मी 16-17 वर्षांची असेन. नुकतीच पुण्यातल्या कवी संमेलनांमध्ये मी सहभागी व्हायला लागले होते, माझ्या कविता सादर करायला लागले होते. अनिलजींची ओळख झाल्यावर त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये मला सहभागी करून घेतलं. आकाशवाणीवरती सुद्धा काही कार्यक्रमामध्ये त्यांनी मी आणि माझ्या बरोबरीचे असलेले कविता क्षीरसागर, संदीप पावचट असे जे कवी होते, आम्हाला तिघांना त्यांनी आकाशवाणीवर कार्यक्रमाची संधी दिली होती. त्यांचे कवितेचे 2 दिवस ह्या उपक्रमात मी सहभागी होते. युनिव्हर्सल पोएट्री फाउंडेशनच्या अनेक कार्यक्रमांमध्ये मी होते. त्याच्यानंतर काहीशी गॅप पडली माझी लग्नानंतर, पण तरी सुद्धा पुन्हा जेव्हा मी कार्यक्रमाला सुरुवात केली तेव्हा पुन्हा अनिलजी होतेच आणि त्यांच्याबरोबर अनेक अनेक कार्यक्रम केले. त्यांच्या स्वभावाची काही वैशिष्ट्य म्हणजे त्यांना ड्रायव्हिंगची आवड होती, प्रत्येक चांगल्या गोष्टीची त्यांना आवड होती, चांगलं राहणीमान, चांगलं खाणं पिणं अशी पण त्यांची एक छान आवड होती. आणि प्रत्येक गोष्टीचं त्यांना एक छान कुतूहल असायचं. एखादी गोष्ट जर माहिती नसेल, एखादी टेक्नॉलॉजीतली गोष्ट असेल किंवा कुठली असेल, तर ते ती समजून घेण्यासाठी खूप प्रयत्न करायचे आणि प्रयोगशील होते. आपण आज झूम ऍपच्या माध्यमातून किंवा असं डिजिटली व्हर्च्युअली एकमेकांना भेटतोय, बोलतोय, पण जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी अनिलजींनी डिजिटल दिवाळी अंक काढलेला होता. म्हणजे ही त्यांची काळाच्या पुढे बघण्याची मला वाटतं थोडीशी त्यांची स्वभाव होता. तो खूप छान होता. लिंक हे गेली. सुरू करू? हो, सुरू कर, सुरू कर. तर अनिलच्यामुळे आज कविता क्षेत्रामध्ये जे काही आम्हाला नाव मिळालं आहे किंवा आम्ही जे काही करतो आहे त्याचा खूप मोठा आधार
किंवा आमचा पाठीचा कणा असलेला असा हे आधार म्हणजे अनिल होता. आणि अनिलमुळे खूपशा गोष्टी शिकता आला. माणसांमध्ये वावरणारा आणि माणसांना घेऊन पुढे जाणारा, आणि हे करत असताना मात्र स्वतः मागे राहणारा. कधीही तो कार्यक्रमामध्ये सुरुवातीला स्टेजवर यायचा नाही. आम्हीच त्याला सांगायचं की अरे नाही, तू पुढे ये. पण इरोळा मनाचा मोठेपणा त्याच्यामध्ये होता की तो सगळ्यांना पुढे न्यायचा आणि स्वतः मात्र त्यांच्या पाठीशी असायचा. अशा अनेकच्या अनेक आठवणी, अनेक कार्यक्रम, क्षणमुहूर्तेच्या अनेक सुंदर आठवणी, अशा अनिलच्या खूप आठवणी आहेत. त्याच्यामुळे तो आमच्या आजूबाजूला आहे असं सतत आम्हाला वाटतं. तो गेलाय आमच्यातनं असं वाटत नाही. पण शेवटी जे सत्य आहे ते सत्य मानावंच लागतं. म्हणून त्याच्यासाठीच म्हणावंसं वाटतं, बंदिशों की हो धूप या हो तेज आंधिया, बंदिशों की हो धूप या हो तेज आंधिया, कुछ कदमों के निशा कभी नहीं बिसराते, कुछ कदमों के निशा कभी नहीं बिसराते, जिन्हें याद करके मुस्कुरा दे दिल, जिन्हें याद करके मुस्कुरा दे दिल, वो लोग दूर नहीं होते, वो लोग दूर होकर भी दूर नहीं होते. अनिल त्यातलाच एक. अनिलच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन मी त्याला करते आणि माझी कविता पेश करते. कवितेचं शीर्षक आहे खिडकी. माझ्या घराच्या खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाच्या तुकड्याला, माझ्या घराच्या खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाच्या तुकड्याला मी माझ्या आयुष्याचा एक तुकडा जोडून दिला आणि आयुष्यच आकाशा एवढं मोठं झालं. वा. माझ्या घराच्या खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाच्या तुकड्याला मी माझ्या आयुष्याचा एक तुकडा जोडून दिला आणि आयुष्यच आकाशा एवढं मोठं झालं. आकाशाचा अथांग शोधताना आयुष्याची व्याप्ती अपुरी पडली. आयुष्याची व्याप्ती अपुरी पडली. खोलीचा तर थांगच लागेना. अवकाशाची पोकळी वाढतच गेली. व्याप्ती आणि खोलीचा विचार करताना सारा तळच ढवळून काढला. त्यातील ज्योत्स्नाताई, पुढे सुरू करायचा का कार्यक्रम? पुढे घे. हा, धन्यवाद मीराताई. आता मी कविता सादर करणारे माझी. मगाशी मी माझ्या काही आठवणी सांगत होते. पटिकांसह सारा मृणाल, तू सुरू कर. हो, मी माझ्या काही आठवणी सांगत होते अनिलजींबरोबरच्या. मी अगदी 16-17 वर्षाची असल्यापासून अनिलजींबरोबर कार्यक्रम करते. मध्ये काही वर्ष गॅप पडली होती, लग्नानंतर थोडंसं आपलं बदलतात प्रायोरिटीज त्याच्यात. पण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केल्यावर पुन्हा त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमांना पुण्याबाहेर गेलेली आहे. उत्तम आयोजन कसं करावं कार्यक्रमाचं हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि मगाशी ज्योत्स्नाताईंनी सांगितलं तसं पुण्यातल्या जवळजवळ सगळ्या कवींना व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलं. प्रत्येकातले गुण हेरून त्याप्रमाणे त्याला वेगवेगळं काम देणं, सगळ्यांना एकत्र घेऊन खूप मोठं आयोजन करणं, असे अनिलजींमध्ये अनेक गुण होते. आणि खूप चांगला अनुभव मिळाला. माझ्या आठवणीत अगदी जवळजवळ मला वाटतं 92-93 साली त्यांनी जेलमधलं कवी संमेलन घेतलं होतं. खूप वेगळा अनुभव होता तो. जेलमधले कैद्यांसाठी आम्ही काही कवी तिथे गेलेलो होतो. त्या कैद्यांनी सुद्धा त्यांची कला सादर केली. काही जणांनी कविता सादर केल्या, गाणी म्हणली आणि आम्ही आमच्या कविता सादर केल्या. तो खूप एक वेगळा अनुभव होता. म्हणजे अशी त्यांना कल्पना सुचली ह्याच मला खूप नवल वाटतं. आणि असेच अनेक कार्यक्रम तनुजा या प्रसिद्ध सिनेनटीला घेऊन त्यांनी कार्यक्रम केला होता. किंवा अनेक कार्यक्रम आहेत. ज्योत्स्नाताई, मी आणि तळवळकर त्या अनेक कार्यक्रमांचे नक्कीच साक्षीदार आहोत आणि खूप आनंदात त्यांच्याबरोबर हे कार्यक्रम केले. आता असं आयोजन माहिती नाही, पुढच्या काळामध्ये साहित्य दीपच करेल मला वाटतं असं आयोजन भव्य कार्यक्रमाचं. तर मी माझी कविता सादर करते. मी गझल सहसा लिहित नाही, पण आज अनिलजींच्या स्मृती दिनानिमित्त मी गझल सदृश माझी एक रचना
सादर करते. मृणालिनी मध्ये बोलू का? कारण अगं ते म्यूट झाल्यामुळे माझी अर्धीच कविता झाली, पुढची हो, म्हटलीच पण नाही मी. आता तरी माझं होऊ दे ना पूर्ण मीराताई. काय होतंय, बरं, माझं हो. खूपच माझं झालं की तुम्हाला परत घेऊया आपण. मृणालची होऊ दे पूर्ण. मृणाल हो. तुझी पूर्ण कर आता. ते परत हो. डबल सगळं होतंय तिचं अख्खं. हो ना, ते रिपीट होतंय. तर माझी गझल सदृश रचना मी सादर करते, सखी नावाची. की तिचं वर्णन केलेलं आहे, प्रेयसीचं वर्णन प्रियकराच्या नजरेतून, की ह्या टपोर चांदण्यास सखे तुझाच भास दे. त्या प्रियकराला आपली प्रेयसी इतकी सुंदर वाटते की त्या निसर्गालाच तिच्या सौंदर्यातनं काही मिळावं असं तो म्हणतोय, की ह्या टपोर चांदण्यास सखे तुझाच भास दे, उमलत्या फुला फुलास तुझाच गंध श्वास दे. ह्या टपोर चांदण्यास सखे तुझाच भास दे, उमलत्या फुला फुलास तुझाच गंध श्वास दे. डोलतो वाऱ्यावरी गुलाब मत्त हा पहा, डोलतो वाऱ्यावरी गुलाब मत्त हा पहा, रंग तुझ्या ओठांचा खुशाल तू त्यास दे. ह्या टपोर चांदण्यास सखे तुझाच भास दे. रात रम्य चंचला वाटते फिकी फिकी, रात रम्य चंचला वाटते फिकी फिकी, तिला लपेटण्या तुझा मुक्त केश पाश दे. ह्या वा वा. टपोर चांदण्यास सखे तुझाच भास दे. पिसे निळी फुलारुनी मोर नाचतो वनी, पिसे निळी फुलारुनी मोर नाचतो वनी, तालबद्ध नर्तना तुझा पदन्यास दे. ह्या टपोर चांदण्यास सखे तुझाच भास दे. आणि शेवटी तो म्हणतोय, उभी त्या क्षितिजावरी मुग्ध लाजरी उषा, उभी त्या क्षितिजावरी मुग्ध लाजरी उषा, तुझ्या मनाचे तिला मोकळे आकाश दे. ह्या टपोर चांदण्यास छान सखे मृणाल, छान छान रचना होती मृणाल. धन्यवाद. मस्त खूपच मस्त. सुंदर रचना. मीरा, तुझी अर्धी राहिलेली कविता पूर्ण कर. उद्या सकाळी तुम्ही 9:30ला येणार आहात, मी आठवण केलीये. कुलकर्णी जिंजर नक्की. आकाशाचा अथांग शोधताना आयुष्याची व्याप्ती अपुरी पडली, खोलीचा तर थांगच लागेना. अवकाशाची पोकळी वाढतच गेली. व्याप्ती आणि खोलीचा विचार करताना सारा तळच ढवळून काढला त्यातील स्फटिकांसह. आता पांढऱ्या शुभ्र पाण्यावर परावर्तित होणारे किरण अधूनमधून आपला खेळ दाखवतात त्यातील प्रकाशासह. पण वर आकाश खाली पाणी, पण वर आकाश खाली पाणी आणि मधल्या निर्विवाद पोकळीत फिरताना दिसतो फक्त आकाशाचा एक तुकडा, जो माझे आयुष्य परिपूर्ण करतो आणि रंगतदार सुद्धा. त्यासाठी मी मात्र मनोमन खिडकीचे आभार मानते आणि मनाच्या खिडक्यांचे दालन खुले करत जाते, मनाच्या खिडक्यांचे दालन खुले करत जाते. धन्यवाद. वा, सुंदर सुंदर. छान. छान सुंदर आहे. मीराताई, छान रचना झाली. वा. आता पुढे जाऊया कार्यक्रमात. अनिल कांबळे यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात युनिव्हर्सल पोएट्री फाउंडेशन ही संस्था स्थापन केली होती. त्या माध्यमातून त्यांनी अनेक यशस्वी कार्यक्रम घेतले. मगाशी मी म्हटलं तसं कवितेचे 2 दिवस हा कवितांसाठी अखंड चालणारा उपक्रम अतिशय यशस्वी पद्धतीने त्यांनी घेतला होता. त्यानंतर प्रेरणा आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केले. आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आम्ही सर्वजण अनिलजींच्या या सर्व कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी असायचोच. मगाशी ज्योत्स्नाताईंनी सांगितलंच की त्यांच्या पाठिंब्याने ज्योत्स्नाताई आणि धनंजय तडवळकर यांनी साहित्यदीप प्रतिष्ठानची स्थापना केली आणि आज आपण बघतोय अतिशय उत्तम आणि यशस्वी कार्यक्रम देणारी संस्था म्हणून साहित्यदीपनी नावलौकिक मिळवलंय. मी साहित्यदीपच्या अध्यक्षा ज्योत्स्नाताईंना विनंती करणारे त्यांनी त्यांची रचना सादर करावी, आठवणी सांगाव्या. पण तत्पूर्वी अनिलजींच्या कवितेतल्या 2 ओळी सादर करते की अशा या सांज वेळेला सुखाचा गंध हा आला, अशा या सांज वेळेला सुखाचा गंध हा आला, रिकाम्या ओंजळीला ह्या फुलांचा भार का झाला, निळ्या पाण्यात चंद्राच्या बिलोरी हालती छाया, निळ्या पाण्यात चंद्राच्या बिलोरी हालती छाया, निळ्या अंधार लाटेचा किनारा पैंजणे झाला, किनारा पैंजणे झाला. ज्योत्स्नाताई. मगाशी मृणालिनीने अनिलला ज्या कवितेमुळे ओळख मिळाली
ही कविता म्हणजे त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, ही कविता मृणालने इथे सादर केली. पण ती कविता सादर करताना अनिलने कधीही ती कविता तशीच्या तशी सादर केली नाही. त्याच्या आधी ज्या 4 ओळी नेहमी ते घ्यायचे, म्हणजे अगदी श्रीधर फडके ते गायचे, त्याच्या आधी श्रीधर फडकेंना थांबवून ते ज्या 4 ओळी सादर करायचे त्या 4 ओळी मी प्रथम सादर करते. खोकताना बाप मेला माया आजारात गेली, खोकताना बाप मेला माया आजारात गेली, घेऊनी देहास आपुल्या लेक बाजारात गेली. खोकताना बाप मेला माया आजारात गेली, घेऊनी देहास आपुल्या लेक बाजारात गेली. 3 दगडांच्या चुलीवर मांडला संसार त्यांनी, 3 दगडांच्या चुलीवर मांडला संसार त्यांनी, वेदनेची भीक त्यांच्या सारखी दारात गेली, वेदनेची भीक त्यांच्या सारखी दारात गेली. तर ह्या 4 ओळी घेतल्याशिवाय ते कधीही पुढची कविता वाचायची नाहीत, पुढची कविता म्हणायचे नाहीत. अनिल कांबळे म्हटलं की आपल्याला सगळ्यांना त्यांच्या कार्यक्रमातली शिस्त, मला असं वाटतं की माझ्याकडे सुद्धा ती शिस्त त्यांच्याकडनंच आलेली आहे. अनेक जण माझ्या शिस्तीचा उल्लेख करतात, पण आपल्याला सगळ्यांना माहित आहे की त्यांची शिस्त कशी होती. ते स्वतः कधी कविता वाचायचे नाही आणि ऐन वेळेला कुठल्याही कवीची कविता कधीही ते कार्यक्रमामध्ये घ्यायचे नाही, ही कायम त्यांची शिस्त होती. मी आज जी आठवण सांगणार आहे ती अशी आठवण आहे की शिस्त ज्याप्रमाणे होती त्याचप्रमाणे त्यांना व्यासपीठ जे आहे ते अतिशय सुंदर लागायचं. अत्यंत सुंदर असं छान सजवलेलं व्यासपीठ असलं पाहिजे. तिथे चांगल्या फुलांच्या माळा पाठीमागे असल्या पाहिजे, खाली लाल कार्पेट घातलेलं असलं पाहिजे, लेबल्स असल्या पाहिजे, गाद्या उशा गिरद्या सगळं पाहिजे, असं त्यांचं सौंदर्य त्यातनं दिसलं पाहिजे. सौंदर्य पूजकच होते असं म्हणायला हरकत नाही. आम्ही साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने उर्दू मराठी गझल मुशायरा घेतला होता आणि त्या वेळेला एक मेणबत्ती आणायची होती आणि ती मेणबत्ती 3 ते 3.5 फूट उंचीची अशी मोठी मेणबत्ती आणायची होती. आणि ती मेणबत्ती आणायला मी आणि अनिल कांबळे आम्ही भोरियाळीमध्ये गेलो. आम्ही खूप शोध घेतला पण आम्हाला कुठेही ते सापडलं नाही, दुकानच सापडलं नाही. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा तिथे गेलो खूप शोधल्यानंतर पुन्हा आलो, पण त्यांना काही चैन पडलं नाही. त्यांनी कुठून तरी तो नंबर शोधून काढला, दुकान शोधून काढलं. मग पुन्हा आम्ही तिथे गेलो आणि मग ती 3.5 फुटाची मेणबत्ती आम्ही करायला टाकली. भर पावसात आम्ही गेलो होतो, खूप भिजलो होतो, पण करायचं म्हणजे करायचं, जे छान आहे ते करायचंच. आणि 3री फेरी आमची झाली, त्या कारखान्यात जाऊन आम्ही ती मेणबत्ती घरी घेऊन आलो. म्हणजे मेणबत्ती असेल काहीतरी 700-800 रुपयाची, पण प्रत्येक वेळेला 300-400 रुपये घालवून आम्ही 1200-1300 रुपये खर्च करून पण ती मेणबत्ती आम्ही घेऊनच आलो. पाहिजेच, त्याशिवाय उर्दू मुशायरा होणारच नाही, हे ठणकावून त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या मनात जर आलं ना तर ते सौंदर्याच्या दृष्टीने आणि त्या कार्यक्रमाला छान दिसेल असंच त्यांना हवं असायचं. आम्ही ती मेणबत्ती नंतर 3-4 कार्यक्रमात वापरली आणि गझल कार्यशाळा जी होती तिथे जेव्हा आम्ही वापरली तेव्हा इथे आता डॉक्टर रेखा देशमुख आलेले आहेत. त्यांनी तिला गुलाबी मॅडम असं नाव पाडलं होतं. गुलाबी रंगाची ती मेणबत्ती होती आणि त्यांनी तिला, त्या नेहमी मला नंतरही विचारायच्या की त्या गुलाबी मॅडमचं काय झालं. अगदी छान अशी कमनीय अशी ती सुंदर गुलाबी रंगाची ती मेणबत्ती होती आणि सगळ्यांना ती खूप आवडली होती. म्हणजे एक अट्रॅक्शन झालं होतं ते. तर असं काहीतरी आपल्या कार्यक्रमामध्ये असलंच पाहिजे, हा त्यांचा नेहमीच घोषा असायचा किंवा त्यांचं नेहमीच ब्रीद वाक्य असायचं. फार पूर्वी आपल्याला सगळ्यांना माहित असेल की त्यांच्या पत्रिका सुंदर होत्या, पाकिटावर लिहिलेला पत्ता असायचा तोही वैशिष्ट्यपूर्ण असायचा, अक्षर सुंदर होतं, चित्रकला सुंदर होती. एकाच व्यक्तीमध्ये अनेक गुण होते आणि सगळ्यात त्यांच्याकडे जो महत्वाचा गुण होता तो महत्वाचा गुण म्हणजे माणसांना जोडणं. माणसांना जोडण्याची जी कला आहे, त्यांना सांग बाहेर जा, प्रीती जरा बाहेर जा प्लीज. माणसांना जोडण्याची जी कला आहे ती कला मात्र त्यांच्याकडे भरपूर होती. तर आपल्याला सगळ्यांनाच हा अनुभव आहे. आता मी फक्त माझी एक गझल या ठिकाणी
मी एक खरं म्हणजे आता नवीन एक गझल निवडली होती, पण आता असं वाटतंय की ह्या प्रसंगाला सूट करेल अशी एक जुनीच गझल या ठिकाणी सादर करते. बरोबरीचे सारे आता जाऊ लागले, बरोबरीचे सारे आता जाऊ लागले, पैल तीराच्या वाटेला मी पाहू लागले. राजेंद्र शहा ऐकतात, त्यांना आवडणारी गझल आहे. बरोबरीचे सारे आता जाऊ लागले, पैल तीराच्या वाटेला मी पाहू लागले, पानगळीने झाडावरची झडली पाने, पानगळीने झाडावरची झडली पाने, शिशिर वेदना मूकपणाने साहू लागले. जगणे अवघड मरणे सोपे शेतकऱ्यांचे, जगणे अवघड मरणे सोपे शेतकऱ्यांचे, मान स्वतः ते फासामध्ये घालू लागले, बरोबरीचे सारे आता जाऊ लागले. खरेच त्याचे अवचित जाणे दुखवून गेले, खरेच त्याचे अवचित जाणे दुखवून गेले, आठवणींच्या पावसात मी न्हाऊ लागले, पावसात मी न्हाऊ लागले, उठून गेले मैफलीतून सखे सोबती. थांबते मी. 2 मिनिटं घ्या, 2 मिनिटं घ्या, नंतर 2 मिनिटं पाणी घ्या, पाणी घ्या. पाणी प्या, पाणी प्या. ज्योत्स्नाताई पाणी प्या. शेवटचंच आहे, शेवटचं शेर पहा. उठून गेले मैफिलीतून, नाही मी थांबतेच. ठीक आहे, ओके. त्यांना परवानगी द्या. ओळी दाखवा आम्हाला फक्त. कॅमेऱ्यावर उठून ओळी गेले दाखवा. मैफिलीतून सखे सोबती, भैरवीतले गाणे मीही गाऊ लागले, बरोबरीचे सारे आता जाऊ. ठीक आहे. ओके ओके. वसनाताई, आज खरंच हा दिवस म्हणजे खरंच आपला भाऊक होण्याचा आहे आणि तुमच्या कवितेमुळे सगळेच जण आतून हालून गेले. कारण अनिलजी ही मैफल सोडून इतक्या लवकर जातील असं आपल्याला अपेक्षित नव्हतं, पण आहे त्या गोष्टीचा सामना आपल्याला करणं गरजेचं आहे. अनेक निसर्ग कविता, तरल कविता अनिलजीने लिहिल्या आणि श्रावण महिना आला की त्यांची प्रत्येकाच्या ओठावर येणारी कविता आहे, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने म्हणजे म्हणारा श्रावण मी. आणि खरंच म्हणजे तेव्हा फार वाईट वाटलं होतं की श्रावणाच्या पहिल्या दिवशीच अनिलजींनी आपला निरोप घेतला होता, पण त्यांची श्रावण कविता सादर करते की रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी, आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी. रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी, आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी, हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच तू फिरताना, पाऊस ओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना, तुझ्या मनाच्या हिरव्या रानी भिरभिरणारा श्रावण मी, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी. पावसातले दिवस आपुले शोधतेस ग आज जिथे, पावसातले दिवस आपुले शोधतेस ग आज जिथे, तुझे नि माझे गीत कालचे ऐकतेस ग आज जिथे, तिथेच कोठे तरी अजूनही मोहरणारा श्रावण मी, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी. या श्रावण सरींबरोबर म्हणजे अनिलजींची आठवण विसरत नाहीच आपण, पण श्रावण सरींबरोबर त्यांची आठवण कायमच आपल्या बरोबर राहणार आहे. आज व्हॉट्सअपवर ग्रुपवर ही कविता अतिशय फिरती. आवडती रचना आहे माझी. ही व्हॉट्सअप ग्रुपवर आज कविता फिरतीये. हो, आणि दुर्दैवाने काय फिरती आज फिरतीये कविता. हो, आणि अशाच हळव्या तरल गझल आणि कविता लिहिणारे कवी राजेंद्र शहा, गझलकार राजेंद्र शहा यांना मी आता विनंती करते त्यांनी अनिलजींची आठवण सांगावी आणि आपली रचना सादर करावी. रोज तुझ्या डोळ्यात नारा श्रावण मी, हा राजेंद्र सुरू कर.
अच्छा, मध्ये आवाजच नव्हता आला मला. हा आता आवाज येतोय आवाज आला का? आवाजच नव्हता आला. हो, पण आता येतोय ना. तुझाच नंबर आहे, सुरू कर. हा तुम्ही सादर करायचं. आयुष्याची वाट खरे तर सोपी होती. आयुष्याची वाट खरे तर सोपी होती. धकाधकीच्या जगण्याने या अवघड केली. आणि मनातले मी आज तिला सांगणार होतो. क्या बात. ऐन क्षणी पण हृदयाने या धडधड धडधड केली. केली. असं लिहिणारा आमचा हा मित्र 1978 साली टिळक आयुर्वेदच्या कॉलेजमध्ये आंतर महाविद्यालयीन स्पर्धेसाठी मी एक स्पर्धक म्हणून गेलो होतो. आणि त्यावेळेला परीक्षक होते अनिल कांबळे आणि अरुणा ढेरे. आणि ती स्पर्धा संपली, मला पारितोषिक दिलं आणि अनिलने मला जवळ बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तू एवढं छान लिहितोस, तू आता छंदात लिहायला सुरुवात कर. आणि मग त्यांनी त्याच्या घरचा पत्ता दिला शुक्रवार पेठेतला. आणि तिथून आमचा दोघांचा जो प्रवास सुरू झाला 1978 पासून, तो शेवटपर्यंत आम्ही एकत्र राहिलो. अनिलकडून जे शिकलो ते शिकलो म्हणजे शब्दांची पक्की बांधणी, जी गझलला आवश्यक आहे. एखादं गीत लिहिताना त्याचे शब्द कसे निवडायचे ते अनिलकडून शिकायचं. त्याची गझल म्हणजे एखादा चिरेबंद वाडाच असायचा, अशी ती त्याची गझल. त्यांनी आयुष्यभरामध्ये खूप नवनवीन कवींना प्रोत्साहन दिलं, व्यासपीठ दिलं. पण त्याच्या शब्दांमध्ये जी ताकद होती आणि त्याच्या शब्दांना जो एक प्रतिष्ठा मिळाली होती, ती प्रतिष्ठा मी अशी पाहिली आहे की पुण्याचे पोलीस कमिशनर असो, इन्कम टॅक्स कमिशनर असो, एक्साइज कमिशनर असो, त्या ठिकाणी एखादा उद्योगपती असो, त्याच्या केबिनच्या बाहेर अनिलची चिठ्ठी गेली तर 5 मिनिटाच्या आत त्याला आत बोलवलं जायचं आणि सन्मानाने तिथं दुसरी मीटिंग चालू असताना त्याला बाहेर थांबू द्यायचे नाही. ही प्रतिष्ठा आज फार कवी लोकांच्या भाग्याला आहे. आणि त्याच्या शब्दांची ताकद ही एवढी होती. एकच आठवण सांगतो, अनिलच्या घरी काही कारणाने खूप उशीरपर्यंत आमची मैफल जमली. अनिल मला खाली सोडायला आला कोथरूडला आणि पाऊस होता, कुठलीही रिक्षा मिळेना, एकही गाडी नव्हती. अनिल 5 मिनिटं थांबला. नंतर तिथून पोलिसांची पेट्रोलिंगची गाडी चालली होती. ती पेट्रोलिंगची गाडी त्यांनी थांबवली आणि त्याला नमस्कार केला. आतून आवाज आला, काय कांबळे साहेब, काय काम? म्हणे माझा मित्र इथे, त्याला घरी सोडायचंय. आणि त्यांनी सांगितलं नळस्टॉप जवळ त्याचं घर आहे. पेट्रोलिंगच्या गाडीतून त्या पोलिसांनी मला माझ्या घरापर्यंत सोडलं आणि वाटेत सांगितलं, खरं सांगू का साहेब, आमच्या पेट्रोलिंगचा हा एरिया नाही, पण कांबळे साहेबांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्हाला नाही म्हणता येत नाही. असा हा अनिल. त्याच्या आठवणी मी सांगेल तेवढ्या थोड्या आहेत, पण त्याच्या स्मृतींना अभिवादन करून मी माझी एक गझल सादर करतो. एकांत. बाबा ऐकतोय का? मबा चव्हाण ऐकताय? क्या बात आहे. बाबाचा आवाजच येत नाहीये. थोडा बाबाचा आवाज येत नाहीये. बाबा आता म्हणले ना, क्या बात आहे. मतला मबा थोडा वेगळा आहे. इतका दंगा करू नये हे एकांताला समजत नाही. इतका दंगा करू नये हे एकांताला समजत नाही. आठवणींची मनात दंगल जरा शांतता बघवत नाही.
इतका दंगा करू नये हे एकांताला समजत नाही. आठवणींची मनात दंगल जरा शांतता बघवत नाही. कसे पेलले असेल त्याने सर्वांच्या दुःखांचे ओझे. कसे पेलले असेल त्याने सर्वांच्या दुःखांचे ओझे. गझलेच्या शब्दांना सुद्धा भार तेवढा उचलत नाही. क्या बात आहे राजा. गझलेच्या शब्दांना सुद्धा भार तेवढा उचलत नाही. जाताना ती सहज बोलली, फुले येथली इथेच ठेवू. जाताना ती सहज बोलली, फुले येथली इथेच ठेवू. त्यानंतर पण त्या जागेवर फूल कोणते उमलत नाही. त्यानंतर पण त्या जागेवर क्या बात. फूल कोणते उमलत नाही. आणि समोर आले माझ्या तेव्हा ओळखले मी क्षणात त्यांना. समोर आले माझ्या तेव्हा ओळखले मी क्षणात त्यांना. घाव दिलेल्या लोकांना मी सहजासहजी विसरत नाही. वा वा. समोर क्या बात, आले क्या बात. माझ्या तेव्हा ओळखले मी क्षणात त्यांना. घाव दिलेल्या लोकांना मी सहजासहजी विसरत नाही. आणि बदलत गेला काळ तशीही बदलत गेली नाती गोती. बदलत गेला काळ तशीही बदलत गेली नाती गोती. कुणी कुणाच्या दुःखासाठी जरा उंबरा झिजवत नाही. बदलत गेला काळ तशीही बदलत गेली नाती गोती. कुणी कुणाच्या दुःखासाठी जरा उंबरा झिजवत नाही. विस्कटलेल्या स्वप्न घराचा तसाच आहे जुना पसारा. विस्कटलेल्या स्वप्न घराचा तसाच आहे जुना पसारा. नको वाटते म्हणून हल्ली तुला खुशाली कळवत नाही. वा वा वा. नको क्या वाटते बात, क्या बात. तुला खुशाली कळवत नाही. आणि कधी एकटा असतो तेव्हा बंद घरांशी बोलत बसतो. कधी एकटा असतो तेव्हा बंद घरांशी बोलत बसतो. कुणीच येथे खुल्या मनाने दार घराचे उघडत नाही. कुणीच येथे खुल्या मनाने दार घराचे उघडत नाही. आणि शेवटचा शेर आहे. इर्शाद. झाले आहे तिचे नि माझे इतके काही अतूट नाते. झाले आहे तिचे नि माझे इतके काही अतूट नाते. मला भेटल्याशिवाय आता कवितेलाही करमत नाही. मला भेटल्याशिवाय आता क्या बात राजा. कवितेलाही करमत नाही. सुंदर राजा, सुंदर. इतका दंगा करू नये हे एकांताला समजत नाही. आठवणींची मनात दंगल जरा शांतता बघवत नाही. वा. सुरेख सुरेख. परवा जे बोलले ना राजेंद्र शहा, मी परवा म्हटले ना तुम्हाला की तुम्ही नाही कवितेचा हात सोडला, कवितेने तुमचा हात सोडला नाही. ते इथे सिद्ध झालं. हा. खूप सुंदर. वा. वा, फार सुरेख गझल राजेंद्रजी. अनिल कांबळेंचे म्हणजे आम्ही उशिरा भेटलो त्यांना, अर्थात वयाचा फरक असल्यामुळे. पण मला वाटतं ऍडव्होकेट विलास अत्रे हे त्यांना खूप आधीपासून त्यांचा परिचय हे मित्र आहेत. मला वाटतं सगळ्यात जुने मित्र असावेत हा, असा माझा अंदाज आहे. विलास अत्रे हे ऍडव्होकेट विलास अत्रे हे अनिलजींचे सर्वात जुने मित्र असावेत. फार आधीपासून ते मला वाटतं त्यांच्याबरोबर कार्यक्रम करतात. विलासजींच्या कविताही आपल्याला आवडतातच. पुण्यातलं प्रसिद्ध नाव आहे महाराष्ट्रातलं ते. तर मी ऍडव्होकेट विलास अत्रे यांना विनंती करणारे
की त्यांनी अनिलजींच्या आठवणी सांगाव्या आणि रचना त्यांची एखादी सादर करावी. तत्पूर्वी अनिलजींची एक रचना की सांगू कसे तुला मी माझ्या मनातले ग, सांगू कसे तुला मी माझ्या मनातले ग, नाते मला कळाले माझ्या तुझ्यातले ग, कानात सांग माझ्या हलकेच नाव आता, कानात सांग माझ्या हलकेच नाव आता, केव्हाच पाखरांचे आवाज थांबले ग, डोळ्यात लाजणाऱ्या लपवून घे मला तू, डोळ्यात लाजणाऱ्या लपवून घे मला तू, दारात चांदण्याचे पाऊल लाजले ग, येना मिठीत माझ्या का लाजतेस आता, येना मिठीत माझ्या का लाजतेस आता, देहात अमृताचे आभाळ सांडले ग, देहात अमृताचे आभाळ सांडले ग. मी विनंती करते ऍडव्होकेट विलास साखरे यांना. आजच्या दिवसाची तुम्ही वैशिष्ट्य सगळी सांगितली बोलताना 1 ऑगस्टची. 1 ऑगस्टचं अजून एक वैशिष्ट्य आहे, आजचा फ्रेंडशिप डे. आणि फ्रेंडशिप डेलाच अनिलची आठवण. आणि तो खरंच राजा, मी, मभा आम्ही बरोबर असतो मैत्रीमध्ये, पण माझी त्याची 75 सालापासूनची साधारणतः ओळख आणि मैत्री आहे. 45 वर्षापेक्षा जास्त काळ झालाय आणि 45 वर्षातल्या आनंद आठवणी त्याच्या आणि माझ्या आयुष्यातल्या आहेत. त्याच्या लेखी मी विलास म्हणजे विल्या आणि माझ्या लेखी तो अनिल म्हणजे आन्या. मुद्दाहून मी दोन्ही शब्द बोलतोय की विल्या आणि आन्या याचा संदर्भ मी पुढे सांगतोच. त्याची आठवण सांगताना मला आठवण जी सांगायची ती भजन सम्राट अनुप जलोटा यांचीच. अनिलची भक्तिगीतं त्याची सीडी अनुपजींनी काढली, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या काळामध्ये अनिलच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि ह्या सीडीच्या कार्यक्रमासाठी म्यूट करतो. माझा आवाज येतोय का? हॅलो, हो तुमचा येतोय आवाज. कोणाचा तरी माईक अनम्यूट राहिलाय, म्यूट करायला पाहिजे. बहुतेक सगळ्यांचे करतेय अनम्यूट बर का, म्यूट करते सगळ्यांचे, पण कोणतरी कोणाचा तरी राजीव तेली आले आवाज येत हे आवाज येत. ओके. सुरू करू मी? हो करा करा, तुम्ही सुरू करा विलास. 35 वर्षापूर्वीची ही मी गोष्ट सांगतोय. ती भक्तिगीतांची जेव्हा सीडी निघाली अनिलची, अनिल त्यावेळेला ते कविता घेऊन, ती गाणी घेऊन तो मी खूपदा बसलोय. गाणी करताना, फायनल करताना, अगदी हे करताना ते न कसं येईल, ल कसं येईल, अनुप जलोटा कसा म्हणेल, ह्या सगळ्या गोष्टी होत्याच. आणि त्या काळामध्ये ज्या वेळेला अनुप जलोटा पुण्यात यायचे त्या वेळेला अनिल बरोबर मी त्यांच्याकडे जायचो. म्हणजे आत आल्यानंतर अनिलने एकदा ओळख करून दिली, हा माझा मित्र विलास, मी झालो विलासजी. मग त्यानंतर कधीही त्यांच्याकडे गेलं की अनिलजी, विलासजी, अनिलजी, विलासजी असा सगळा प्रकार व्हायला लागला. आणि त्यातनं माझा एक गोड गैरसमज झाला की अनुप जलोटा रस्त्यात जरी मला कधी भेटले, आता रस्त्यात भेटणं शक्य नाही, तरी ते मला विलासजी म्हणून ओळखतील. हा अगदी पूर्ण गोड गैरसमज त्या काळातला होता. पण अनिलचे त्यांच्याशी असलेले संबंध कसे आणि काय होते मी अजून थोडं पुढे सांगतो. त्यावेळेला माझी मोठी मुलगी काहीतरी 5वी 6वी 7वीत असेल. अनिल काकाचे अनुप जलोटा एवढे मित्र आहेत, चला मग आपल्या शाळेच्या मासिकासाठी, नियतकालिकासाठी आपण त्यांची मुलाखत घेऊ म्हणून ते अनिलच्या मागत आले. अनिलने लगेच फोन लावला, अनुपजी असं असं आहे, विलासजींच्या मुलीला मुलाखत घ्यायची तुमची शाळेच्या मासिकासाठी, ये ना म्हणे, कधी येता या. मग काय आम्ही त्यावेळेला ते ब्लू डायमंडला होते आणि मग त्यावेळेला मी, माझी मिसेस, माझी मुलं, अनिल, ब्लू डायमंडला असे आम्ही सगळे हिरे त्या ब्लू डायमंड मध्ये जाऊन उतरलो होतो. आणि सुमारे 1 तास आमच्याबरोबर अनिल, अनुप जलोटा आणि आम्ही आमच्या गप्पा चालल्या होत्या. अनिलच्या गप्पा कवितांची चालल्या होत्या. मुलीने माझ्या ती मुलाखत घेतली, फोटो सेशन झालं आणि त्या वर्षीच्या नियतकालिकेमध्ये ते तो लेख आणि तो फोटो सगळा छापून आलेला आहे. म्हणजे ही फार मोठी आठवण. त्याच्या पुढची अजून मला सांगतो की त्या काळामध्ये अनुपजींचं लग्न झालं आणि त्या लग्नाला अनिलला निमंत्रण होतं, सहकुटुंब सहपरिवार. अनिलच्या कुटुंबातलाच मी होतो. अनिलच्या कुटुंबातलं मी असल्यामुळे स्वाभाविक मलाही ते निमंत्रण होतं. आणि मग मी, अनिल आणि अजून एक शम्मी चौधरी म्हणून हिंदी कविता करणारे कवी आहेत, निर्माते हिंदी सिनेमाचे, अशा मी 3 चौघजण त्या लग्नाला गेलो होतो. आता काही झालं तरी सेलिब्रिटींचं लग्न म्हटल्यानंतर केवढ्या मोठ्या प्रमाणात असतं हे सांगायची गरज नाही. त्या काळात तिथं अनेक नट नट्या तर आलेच होते. अगदी समोरून आणि जवळ बोलून ज्यांच्याशी बोलू शकलो असा गावस्करांचा सुनीलही तिथं आलेला होता. त्यांची आमची बोलणी झाली, असा तो प्रसंग. आता अनिल बद्दल बोलताना ह्या अनुप जलोटांच्या मी एवढ्या आठवणी का सांगायच्या
आणि मी पहिली सुरुवात केली, त्याचा संदर्भ मी देतो. आता काही दिवसांपूर्वी एबीपी माझावर अनुप जलोटांचा एक इंटरव्ह्यू झाला आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये पहिलाच प्रश्न विचारला, अनुपजी तुम्हाला मराठी कळतं का? आणि अनुपजी म्हणले थोडा थोडा समझ लेता हूं, लेकिन मैंने भजन गाय मराठी का भजन काय आहे? तर त्यांनी विचारलं कोणाचं काय? म्हणे अनिल कांबळे यांची मी गाणी म्हणलेली आहेत, ती सीडी निघाली होती. मग त्यांना विचारलं म्हणे एखादी तुम्ही ओळ म्हणू शकता का? आणि मग त्यांनी लगेचच की दूर रानातून हलके बासरीचा सूर आला, 2 ओळी म्हणून ते मोकळे झाले. मोठी माणसं ही मोठीच असतात. अनुपजी गायक म्हणून मोठी, अनिल कवी म्हणून फार मोठा आहे. माझा मित्र म्हणून जरी तो मी माझ्या भाषेत बोललो तरी तो अनिलजी म्हणण्यासारखाच तो आहे. ही त्याच्याबद्दल अतिशय माझी आज एक आठवण सांगायची म्हणून सांगितलेली. त्याच्या स्मृतीस आदरांजली मी सादर करतो आणि माझी एक गझल सादर करतो. मबा ऐकतोय का रे बाबा? फार दिवसांनी माझी गझल ऐकतोयस तू? राजा आहेत की नाही माहित नाही. ऐका. तू झोप सुखाने राणी, मी इथे जागतो आहे. तू झोप सुखाने राणी, मी इथे जागतो आहे. ही शाल करून नजरेची मी तुला घालतो आहे. तू झोप सुखाने राणी, मी इथे जागतो आहे. क्या बात. पुढचा शेर पहा. मी काय तुला मागावे, मी काय तुला मागावे, तू द्यावे मजला काही. मी काय तुला मागावे, तू द्यावे मजला काही. तू झोप हरवली माझी, मी तुला मागतो आहे. ही शाल करून नजरेची मी तुला घालतो आहे. आता पुढचा शेर पहा. हे चिरे चिरे स्मरणाचे मी रचतो काय कळेना. हे चिरे चिरे स्मरणाचे मी रचतो काय कळेना. हे चिरे चिरे स्मरणाचे मी रचतो काय कळेना. तो महाल माझ्यासाठी की कबर बांधतो आहे. ही शाल करून नजरेची मी तुला घालतो आहे. चल विसरून जाऊ सगळे मी किती, चल विसरून जाऊ सगळे किती सहज बोललो होतो. चल विसरून जाऊ सगळे किती सहज बोललो होतो. जे कधी विसरणे नाही मी कसा विसरतो आहे. ही शाल करून स्मरणांची, ही शाल करून नजरेची मी तुला घालतो आहे. हा राजा पुढचा शेर बरोबर का. घोंगावत वारा आला, घोंगावत वारा वाहे, पणतीतील ज्योत थरारे. घोंगावत वारा वाहे, पणतीतील ज्योत थरारे. घोंगावत वारा वाहे, पणतीतील ज्योत थरारे. मी ओंजळ करतो भवती, ज्योतीला जपतो आहे. मी ओंजळ करतो भवती, ज्योतीला जपतो आहे. ही शाल करून नजरेची मी तुला घालतो आहे. आता हा जुन्या आठवणींचा प्रकार आहे. ती सांजही गेली आता, ती बागही सुकली सारी. ती सांजही गेली आता, ती बागही सुकली सारी. काजवा तेथला अजूनी हा पुन्हा शोधतो आहे. काजवा तेथला अजूनी हा पुन्हा शोधतो आहे. आणि शेवटचं शेर आहे. हे सरले, हे मबा, हे सरले विलास गेले जगण्याचे क्षण ते सारे. हे सरले विलास गेले जगण्याचे क्षण ते सारे. हे सरले विलास गेले जगण्याचे क्षण ते सारे. ना मिळतील काही आता का उगा भटकतो आहे. ही शाल करून नजरेची मी तुला घालतो आहे. तू झोप सुखाने राणी, मी इथे जागतो आहे. ही शाल करून नजरेची मी तुला घालतो आहे. मी शाल करून नजरेची तुला घालतो आहे. वा विलास. धन्यवाद बाबा, धन्यवाद धनंजय, धन्यवाद. सुरेश पुढे एक गझल झाली. खूप खूप छान रचना विलासजी, खूप छान, खूप छान रचना. अनिलजींनी जशा तरल हळव्या गझल लिहिल्यात तसं आपण बघितलं त्या कोवळ्या फुलांचा मधून त्यांनी स्त्रियांची देहविक्रय करायला लागणाऱ्या स्त्रियांची वेदना व्यक्त केली. त्याचप्रमाणे माणसांची पारख आणि त्याबद्दल सुद्धा अनिलजींनी लिहिलंय की ही अशी कोशात आपुल्या हिंडणारी माणसे, ही अशी कोशात आपुल्या हिंडणारी माणसे, पाप पुण्याच्या हिशेबी गुंतणारी माणसे. चेहरे आणि घरे सारेच शिसवी सारखे, चेहरे आणि घरे सारेच शिसवी सारखे, दूर काचे आडूनही बोलणारी माणसे, ही अशी कोशात आपुल्या
हिंडणारी माणसे. शब्द यांचे पांगळे फिरतात वारे पाहुनी. शब्द यांचे पांगळे फिरतात वारे पाहुनी. ही अशी पाहून वारे वागणारी माणसे. ही अशी कोशात आपुल्या हिंडणारी माणसे. चेहऱ्यांची कातयांच्या सांडते वरचे वरी. चेहऱ्यांची कातयांच्या सांडते वरचे वरी. ही दुतोंडी सर्पवंशी दंशणारी माणसे. ही अशी कोशात आपुल्या हिंडणारी माणसे. पाप पुण्यांच्या हिशोबी गुंतणारी माणसे. फार अनिल कांबळे यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रातले गझल क्षेत्रातलं प्रसिद्ध नाव म्हणजे मभा चव्हाण. मभांनी देखील अनेक तरल गझल लिहिल्यात. त्याचप्रमाणे परखड ही त्यांचं लेखन असतं. मभांना देखील अनिल कांबळे यांच्याप्रमाणेच गझल सम्राट कविश्रेष्ठ सुरेश भट यांचा सहवास लाभलाय. आणि फार सुरुवातीपासून अनिलजी आणि मभा हे परस्परांच्या मैत्रीमध्ये आहेत, परस्परांना ओळखतायत अनेक वर्ष. मी मभांना विनंती करते की त्यांनी अनिल कांबळे यांच्या आठवणी सांगून आपली एक रचना सादर करावी. मभा अनम्यूट करा. मभा. सर्वांना नमस्कार बाबा. सर्वांना धन्यवाद. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे, सूत्रसंचालकांचे, माझे मित्र विलास सात्रे, राजेंद्र शहा, मृणालिनी, ज्योत्स्नाताई, धनंजयजी आणि वैशालीजी आणि सर्व मित्र यांना मी धन्यवाद देतो. आज मैत्रीचा दिवस आहे. 2 ओळी अनिलच्या स्मरणार्थ सांगतो. दोघात एक छत्री असलीच पाहिजे. असलीच पाहिजे. भर पावसात मैत्री जपलीच पाहिजे. दोघात एक छत्री असलीच पाहिजे. भर पावसात मैत्री जपलीच पाहिजे. राजेंद्रजी, कविता करणं हा छंद आहे. कविता लिहिणे ही कला आहे आणि तिचं सादरीकरण करणं हे शास्त्र आहे. या तिन्ही शास्त्रांमध्ये कवी अनिल हा आमच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कवी होता, हे मी अत्यंत आनंदाने सांगतो. मित्र, 1974 सालापासून राजेंद्र माहित आहे राजेंद्रला, आम्ही गरवारे कॉलेजमध्ये एकत्र होतो. तेव्हा आम्ही संकेत नावाचं एक हस्तलिखित काढत होतो. त्या अंकाची, भित्तीपत्रकाची अत्यंत नीटनेटकी रचना, तिच्यातलं हस्ताक्षर आणि इलस्ट्रेशन त्याचे आणि राजा वाघुळकर यांचे असायचे. अत्यंत सुंदर प्रकारचा असा तो अंक केवळ अनिलमुळे निघायचा. मुख्य म्हणजे अनिल एखाद्या गोष्टीला फार चांगली दाद द्यायचा. मित्र, हा मुद्दा मी आवर्जून सांगतो की चांगल्याला चांगलं म्हणणं एवढं जरी प्रत्येक कवीने केलं तरी तो चांगला कवी होईल. चांगलं, बरोबर आहे. तर चांगल्या कवीला चांगली दाद देणं हे अनिलकडून शिकलो. बाबा तुम्ही बरोबर बोट ठेवलं. अनिलची दाद ही पायऱ्यांसारखी असायची की ज्या पायऱ्या चढून माणूस शेवटपर्यंत जायचा आणि गझल किंवा कविता सादर करायला त्याला उत्साह वाटायचा. अनिल माझा मित्र होता, हितचिंतक होता आणि मार्गदर्शकही होता. मित्र, मी पहिल्यांदा लावण्या आणि लोकगीत लिहायचा तेव्हा अनिलनी मला हॉटेल ऑलिम्पिया हे मंडईमध्ये हॉटेल होतं मथुरा भवनच्या समोर, त्याच्यामध्ये आम्ही तासन तास गप्पा मारलो. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मभा, तू गझल लिह, गझलचा प्रयत्न कर. आणि मी त्याचा प्रयत्न केला. मित्र, अनिल तसा मिश्किल आणि फटकळ होता. एका गरवारे कॉलेजच्या संमेलनामध्ये एका कवीला मध्येच तहान लागली. तो म्हटला मला पाणी आला. अनिल तेव्हा म्हटला की थांब, तू
पाणी पाजायची तुला काही आवश्यकता नाही. कवी जरा आगाऊ होता. तुला आता थोड्या वेळाने मग बाप पाणी पाजणारच आहे. तर त्याचा हा जो मिश्किल मी माझ्यासाठी सांगत नाही. क्या बात, क्या बात. माझ्यापेक्षा तो कवी खूप श्रेष्ठ कवी आहे. तर मला तुझ्याविषयी काय बोलायचं नाही. मित्र, मी अत्यंत नम्रपणे या माझ्या मित्राला अभिवादन करून मी काही ओळी शायरीचा एक बंद त्याच्यासाठी सांगतो. आणि ते दिवस असे होते की अत्यंत रोमानिया थाटाचे दिवस होते. अत्यंत चांगले दिवस होते, मंतरलेले दिवस होते. आणि शायरीचा देखील अनुबंध त्याच वेळेस फार चांगल्या पद्धतीने भाऊसाहेब पाटणकर करत होते. खरं म्हणजे सुरेश भटांची आणि माझी ओळख पहिल्यांदा आणीमुळे झाली, निर्विवाद सत्य आहे. मित्र, गझलचा अनुबंध असा, शायरी सांगतो, कॉलेजचे दिवस होते त्याच प्रकारचं लेखनही तसंच होतं. तेव्हा मी एक शायरीचा अनुबंध लिहिला. अनुबंध असा, सारखी माझ्याकडे ही पोर का बघते अशी, सारखी माझ्याकडे ही पोर का बघते अशी, पौर्णिमा कोजागिरीची पाण्यामध्ये शिरते जशी, सारखी माझ्याकडे ही पोर का बघते अशी, पौर्णिमा कोजागिरीची पाण्यामध्ये शिरते जशी, उतरली शब्दांत माझ्या आजही अगदी तशी, दोस्त हो या शायरीची हौस मी पुरवू कशी, दोस्त हो या शायरीची हौस मी सुरेख. सारे राजेंद्र, सारेच कसे अलबेल तुझे, सारेच कसे अलबेल तुझे, हे शहर पुणे पनवेल तुझे, सारेच कसे अलबेल तुझे, हे शहर पुणे पनवेल तुझे, मी आज राहू का तुझ्याकडे, उद्यान उद्या बहरेल तुझे, उद्यान उद्या बहरेल तुझे. ते मंतरलेले दिवस होते. रोमॅन्टिक गजला आम्ही करत होतो. त्यातलीच एक माझी आवडती रोमॅन्टिक कधी कुठेही मी पेश केली नाही, तरी पण ती आता सादर करतो. कळेन कोण तो तुझे, दुरून ओठ चुंबितो, कळेन कोण तो तुझे, दुरून ओठ चुंबितो, असे नकाय मीच तो, असे नकाय मीच तो, कळेन कोण तो तुझे, दुरून ओठ चुंबितो, असे नकाय मीच तो, असे नकाय मीच तो, हळूच तू मनात ये, मनातल्या घरात ये, हळूच तू मनात ये, मनातल्या घरात ये, घरात आजकाल मी तुझीच वाट पाहतो, असे न काय मीच तो, असे न काय मीच तो. अजून मी कुमारगान त्यावेळीच तसा होतो. अजून मी कुमारगान, अजून तू कुमारिका, अजून मी कुमारगान, अजून तू कुमारिका, तुला मला बघावया नभात चंद्र थांबतो, असे न काय विलासजी. असा तुझ्या हवेत हिंडतो, तुझ्या नशेत झिंगतो, तुझ्या हवेत हिंडतो, तुझ्या नशेत झिंगतो, दिसेल त्या फुलास मी तुझा सुगंध पाजतो, असे न काय मीच तो, असे काय मीच तो, जपून शिळ घाल तू बनेल पाखरास त्या, जपून शिळ घाल तू बनेल पाखरास त्या, उभ्या पिकात बातमी मला मलाच सांगतो, असे काय मी काय हे रासाम. उजाडल्यावरी मला लगेच जायला हवे, उजाडल्यावरी मला लगेच जायला हवे, म्हणून मी तुझ्याकडे तुझीच रात मागतो, असे न काय. फार सुंदर सुंदर. शेवटचा शेर असा. खरं म्हणजे एक मुलगी कविता लिहित होती, पण तिच्याकडे पेन नव्हता, कागद नव्हता, म्हणून मी हा शेर लिहिला. लिहून घे मला तुझ्या अबोल पाकळ्यांवरी, लिहून घे मला तुझ्या अबोल पाकळ्यांवरी, पुण्यास येत जात जा पुण्यात मीच राहतो,
हा. वा. मला तुझ्या क्या बात, आठवण क्या बात बाबा. त्याच येतो तुझा पुण्यात मीच राहतो, असे नकाय मीच तो, असे नकाय मीच तो. सर्वांना धन्यवाद देतो आणि शेवटचा मस्त. खूप छान बाबा. बाबा सुंदर सुंदर बाबा. प्रतिम अभिवादन बाबा. आणि आणि फार तुम्हा दिवसांनी ऐकलं. सर्वांना करतो. 4च ओळी सांगतो. धाडले प्राजक्ताने मला, धाडले तुमचं सर्वांचं प्रातिनिधिक मी बोलतो. धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला, धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला. अरे हा जन्मच आहे जिला फुलांची पखरण वेचायला. चमेली जाई जुई मोगरा, चमेली जाई जुई मोगरा, बघून घे शेवंतीला जरा. बाग हा आजच आहे खरा, आजचे गाणे गा पाखरा, आजचे गाणे गा पाखरा. धन्यवाद. वा वा वा, वा. वा. मस्त 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 बाबा. बाबा. खूप छान, खूप छान. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद बाबा. धन्यवाद बाबा. छान झालं. बाबा धन्यवाद. आपण शेवटाकडेच आलेलो आहोत. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आपल्याला हा कार्यक्रम रेकॉर्ड केलेला आहे. शक्य झालं तर तो युट्यूबवर टाकला जाईल. प्रयत्न खूप करणार आहे. मी आज या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांनी सगळ्यांनी अनिलच्या आठवणी सांगितल्या, आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. मभा चव्हाण, ऍडव्होकेट विलास अत्रे, सुप्रसिद्ध गझलकार राजेंद्र शहा, मीरा शिंदे, धनंजय तडवळकर, आपण सगळ्यांनी आठवणी सांगितल्या आणि अतिशय सुंदर कविता आपल्या गझल सादर केल्यात, कविता सादर केल्यात. त्याचप्रमाणे मृणालिनीने अतिशय सुंदर असं सूत्र संचालन केलं. तिनेही तिची कविता या ठिकाणी अतिशय सुंदर कविता सादर केली. त्याबद्दल मी तिचेही आभार मानते. इथे सर्वच आप्त आपले सगळे जवळचे लोक उपस्थित आहेत. या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. जयश्री श्रोत्रिय, जयश्रीताई अत्रे, प्रमोद खराडे, शिल्पा जगनाडे, स्वाती यादव, त्याचप्रमाणे देवा झिंजाड, संगीता सावंत, सुनंदा शहा, रवी, राजू कांबळे आहे, त्याचप्रमाणे सुनीती लिमये, माधुरी गयावळ पहिल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहे, जयश्रीताई श्रोत्रिय. आपण सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. वर्षा तोडमल आलेली आहे, तिचेही मनापासून आभार मानते. आणि आम्ही इतके कार्यक्रम अनिलच्या सोबत केलेले आहेत, त्या प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी अनिल आणि आम्ही सगळे एकत्रित अशी एक कविता सादर करायचो. त्या कवितेने आम्ही या कार्यक्रमाचा शेवट करणार आहोत. तर मी, धनंजय तडवळकर आणि मृणालिनी कानिटकर, आम्ही 3 जण या ठिकाणी ती कविता सादर करतोय. कविता पहा अशी: ज्या दिशेला सूर्य आहे, त्या दिशेने जाऊया, वेगळे गाणे उद्याचे गाऊया, या नव्याने गाऊया. मंदिरातून चालली परमेश्वराची आरती, परमेश्वराची आरती, मौलवी मशिदीत अल्लाह अकबर अल्लाह बोलती. अकबर, कीर्तनी एक गुरु नानकांच्या एकरंगी रंगूया, वेगळे वेगळे गाणे उद्याचे, या नव्याने या गाऊया. नव्याने. ज्या दिशेला सूर्य आहे त्या दिशेला सूर्य आहे, त्या दिशेने जाऊया, वेगळे वेगळे उद्याचे, या नव्याने या. गाऊया, या नव्याने गाऊया, या नव्याने गाऊया, या क्या नव्याने नव्याने गाऊया. नव्याने. वा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना.